नमस्कार मित्रांनो, आज आपण जे पौराणिक कथा आहे त्यामधील महाभारत जे आहे यामध्ये जे कथानक आलेले आहेत, जे वंश आलेले आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम जे वंश आहेत जसे चंद्रवंश आणि सूर्यवंश। सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्र यांचा जन्म झालेला आहे आणि चंद्रवंशामध्ये गोपाळकृष्ण भगवान आणि पांडव आणि कौरव यांचा जन्म झालेला आहे। तर आज आपण यामधील चंद्रवंश याविषयी माहिती घेणार आहोत। आता चंद्रवंश हा कुठून सुरू होतो तर सर्व पृथ्वीची आणि या जीवनसृष्टीची उत्पत्ती ही ब्रह्मदेवापासून झालेली आहे। तर चंद्रवंशाचा हा जी सुरुवात आहे, जे ब्रह्मदेवाचे मुलं आहेत त्याच्यापैकी स्वयंभू मनू ज्यानं मानव जात उत्पन्न केली ती, दुसरा दक्ष आणि तिसरा आत्री ऋषी आणि अनुसाया यांच्यापासून चंद्र हा त्यांचा मुलगा आहे। चंद्राची जी पत्नी आहे तारा हिच्यापासून बुध, पृथू आणि आयुष आणि नहुष हे जे मुलं, ही जी परंपरा आली, चंद्राचा पहिला मुलगा बुधाचा मुलगा आयुष्याचा मुलगा नहुषा जो आहे, ज्या नहुष राजा आहे त्याचा जो मुलगा आहे ययाती, हा ययातीच याचे जे पुढे 5 मुले झालेले आहेत। हे जे 5 मुलं जे आहेत, हे 5 मुलाचे सर्व येणारे पिढी हे आपल्याला महाभारतामध्ये दिसेल। या 5 मुलापैकी ययातीचा जो यदू आहे प्रथम पुत्र, याच्यापासून यदुवंशाची सुरुवात झाली। यामध्ये बलराम, कृष्ण आणि यादव हे जे आहेत, हे ययातीचा जो मुलगा आहे त्यापासून त्याचा यदुवंश तयार झाला। त्याच्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा आहे तुर्वसूपासून पुढे पुरुवंश म्हणजे जे पांडव वगैरे आहे हे या तुर्वसू हा त्यांचा पूर्वज आहे। त्याच्यानंतर ध्रुव। आता ध्रुव जर बघितला तर ध्रुव हा त्याच्यापासून गांधारी आणि शकुनी हे ध्रुव हा त्यांचा पूर्वज आहे। आणि त्यांचा चौथा पुत्र जो आहे अनु, शिशुपाल, जयभद्र, कर्ण, माद्री, कैकई आणि दंतवक्र हे या अनुचे वंशज आहेत। अनु हा त्यांचा पूर्वज आहे। अनुचं राज्य हे विदर्भामध्ये होतं। त्याच्यानंतर हा जो पूर्व आहे, पूर्वपासून पुढे कुरुवंश ज्याच्यात पांडव आणि कौरव आलेले आहेत, हे या प्रकारे पूर्वचे आहेत। आता आपण जर बघितलं तर हे जे ययातीचे 5 मुलं आहेत यांच्यापासूनच खरं जर म्हणलं तर भारतात सर्वात महत्त्वाचं स्थान जर ययातीला आहे, तिथूनच पुढे या वंशाची सुरुवात झालेली आहे। आता तुर्वसू जो आहे, आता त्याचा मुलगा यादव, याच्यापासून यादव वंश, तुर्वसूपासून यवन जे म्हणतो आपण, अफगाणिस्तानिकाचे जे लोक आहेत त्यांना आपण यवन म्हणतो। आणि दुयूपासून आपण बघितलं त्यात पूर्ववंश आहे, ज्याला तिप्रावंश पण याचा चालू झालेला आहे। अनुला मलेच्छ जे आहेत ते अनुचा वंश आहे आणि पुरूनच पुढे चंद्रवंश चालवलेले आहे। पुरूची जी पत्नी आहे कौशल्या, यांच्यापासून त्यांना जे मुले झाले ते अशा प्रकार आहे, मनु, नील आणि दुष्यंत। आता दुष्यंत हा यात महत्त्वाचा भाग आहे, जो की ययातीचाच घरातून आलेला आहे, परंतु तो पुरूचा मुलगा आहे, पुरूच्या वंशातला आहे। आता दुष्यंत आणि शकुंतला यांचा जो मुलगा आहे तो भरत, जो की ज्या राजाच्या नावावरून आज आपल्या देशाला नाव आहे भारत, हा भारत राजा यामधील आहे। त्यांची पत्नी ही सुनंदा आहे। आता भारतपासून भूमानू, सह्यद्रा, हस्ती हे जे मुलं आहेत ही परंपरा पुढे आलेली आहे।
हस्ती राजाने या हस्तिनापुराची बांधणूक केलेली आहे आणि हस्तिनापूर त्यानं डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळे या हस्ती राजाच्या नावावरून या जे त्यांचं राज्य आहे त्याला हस्तिनापूर हे नाव पडलेले आहे. या हस्ती नावाच्या राजापासून. आता हस्तीच्या पुढं जर आपण आलो तर त्याच्यामध्ये त्यांचा विकंजा, आजमिया, इरुषा, संवरण. आता इतके झाल्याच्या नंतर संवरण हा जो राजा आहे या वंशातला, संवरण आणि त्यांची पत्नी ताप्ती ही सूर्यपुत्री होती. या दोन्हीचा विवाह झाला आणि संवरण आणि ताप्ती यांचा जो मुलगा आहे कुरु. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे चंद्रवंशाची जी आली होती त्याच्यातून ययातीचे जे पुत्र झाले त्याच्यातून त्यांची वंश परंपरा त्यांच्या नावावरून पुढे सुरू झाली. परंतु संवरणचा जो मुलगा होता तो कुरु असल्या कारणाने त्या कुरुच्या नावावरून पांडव आणि कौरव यांच्या वंशाला कुरुवंश या नावाने ओळखल्या जाऊ लागलं. आता हा जो कुरु होता याच्या पत्नीचं नाव शुभांगी होतं. आता शुभांगी आणि कुरु यांचे जे मुलं झाले पुढं त्यातमध्ये विद्रथ, प्रतिपा आणि सुनंदा. आता हा जो यांच्या कुळातला राजा होता प्रतिपा आणि सुनंदा यांच्यापासून त्यांना 3 मुलं झाली. त्यामध्ये देवपी, शंतनू आणि बहलिका. हा जो बहलिका होता हा जे महाभारताचं रण झालं, युद्ध झालं त्यामध्ये समाविष्ट होता. आणि प्रतिपा आणि सुनंदाचा हा जो 2 नंबरचा मुलगा आहे या 2 नंबरच्या मुलगा आहे याचा शंतनू. हा शंतनू पासून पुढे त्यानं 2 पत्नी केल्या. एका पत्नीचं नाव हे सत्यवती आणि दुसरीचं नाव हे गंगा आहे. आता सत्यवतीपासून विचित्रवीर्य आणि गंगापासून भीष्मा असे 2 अपत्य या शंतनूला झालेले आहेत. याप्रमाणे सत्यवती आणि जी गंगा आहे गंगापासून भीष्म झाला आणि जी सत्यवती होती तिच्यापासून विचित्रवीर्य. आता विचित्रवीर्याला 2 पत्नी होत्या त्याच्यापैकी अंबालिका आणि अंबिका. आता अंबालिका जी होती तिच्यापासून पांडू हा मुलगा झाला आणि अंबिकापासून धृतराष्ट्र हा मुलगा झाला. आता धृतराष्ट्राचा विवाह हा गांधारी व व्यासा अशा प्रकारच्या 2 पत्नी ह्या धृतराष्ट्राला होत्या. त्याच्यानंतर जो पांडू होता त्याला 2 पत्नी होत्या. ती कुंती एक आणि दुसरी माद्री. आता कुंतीपासून युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन अशा प्रकारची मुलं झाली आणि माद्रीपासून नकुल, सहदेव हे 2 मुलं झाली. आता यामध्ये आपण यांचा जो इतिहास बघू. आता याच्यातला युधिष्ठिर जो आहे हा मोठा मुलगा असून त्याला 2 पत्नी होत्या, द्रौपदी आणि देवकी. द्रौपदीपासून प्रतिविद्या हा मुलगा झाला आणि देवकीपासून हे जरा नावचं अवघड असतात, हे जरा उच्चार करायला जड जातात. त्याच्यामध्ये योधाया हा देवकीपासून झालेला मुलगा आहे. त्याच्यानंतर भीम जो आहे भीमाला देखील 3 पत्नी होत्या. त्यापैकी द्रौपदी ही सर्वांना एक कॉमन आहे. त्यात द्रौपदीपासून सोमा आणि बालधारापासून धर्मत्राता आणि हिडिंबापासून घटोत्कचची पत्नी पुढं अहिल्यावती यांचा मुलगा जो आहे घटोत्कच आणि अहिल्यावतीचा मुलगा जो आहे बार्बरिक हा आता घाटोश्याम या नावाने ओळखला जातो आणि तिथे चांगलं मोठं धार्मिक स्थळ आहे. त्याच्यानंतर अर्जुन यांना 4 पत्नी होत्या. त्यामध्ये पहिली द्रुपदा, दुसरी सुभद्रा, तिसरी सुतसेना आणि उल्पी.
आता उल्पीपासून इरावण झाला, श्रुतसेनापासून उग्रसेन झाला आणि भीमसेन झाला. सुभद्रापासून अभिमन्यू, उत्तरा, परीक्षित आणि जन्मजय हे त्यांचे अपत्य झाले. आणि द्रौपदीपासून सोम झाला. त्यानंतर नकुल यांना 2 पत्नी होत्या. त्या पत्नीचे नाव द्रौपदी आणि रेणुका होती. जी द्रौपदी होती त्याच्यापासून सतनिका हा मुलगा झाला आणि रेणुकापासून त्रिमित्रा हा नावाचा मुलगा झाला. आणि सहदेवाला देखील 2 पत्नी होत्या. त्याच्यापैकी द्रौपदीपासून सुतकर्मा नावाचा मुलगा झाला आणि विजयापासून सुयत्रा नावाचा मुलगा झाला. अशा प्रकारे आपण जो चंद्रवंश आलेला आहे त्याच्यापासून पुढे चंद्रवंशामध्ये ययाती राजा झाला. ययातीपासून 4 वंश नवीन उदयास आले. त्यामध्ये यदुवंश आहे, यवनवंश आहे, मलेच्छ आहे. हे सर्व आल्याच्या नंतर त्यात पुढं म्हणजे त्यानंतर कुरुवंश उदयास आला. कुरुचे हे पांडव आणि कौरव आहेत. आता पांडव आणि कौरव जे महाभारत झालं ते ययातीचे संपूर्ण वंशेष या महाभारताच्या युद्धामध्ये होते. आणि ययातीचे 4 मुलाचे जे वंशज आहे या मोठ्या रणसंग्राम जो झाला त्याच्यामध्ये यांचा सहभाग होता. अशा प्रकारे हा चंद्रवंश होता. आपण चंद्रवंश आज रोजी विश्लेषण करून बघितलेलाच आहे, परंतु त्याची एक शाखा आपण बघितलेली आहे. असे त्याची यदुवंशाची एक शाखा आहे ज्याच्यात श्रीकृष्ण भगवान आहेत आणि बाकीच्या 4 शाखा देखील आहेत. त्याच्यापैकी आपण कुरुवंशाची एक शाखा बघितली. याप्रमाणे हा चंद्रवंश आहे. येणाऱ्या पुढील भागात आपण यदुवंश जो भगवान श्रीकृष्णाचा आहे तो बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर चंद्रवंश त्याच्यात श्रीराम प्रभू हे आहेत, यांचा देखील आपण बघणार आहोत. अशा प्रकारे आपण प्राचीन आणि जे धार्मिक आहे यांच्या वंशाविषयी माहिती घेण्याची प्रयत्न करू. आता ही माहिती आम्ही काही पुराणातून गोळा केलेली आहे, काही सर्वरून गोळा केलेली आहे. ही पूर्ण खरी असेल याची काही शाश्वती नाही, परंतु जी माहिती आम्हाला मिळाली तीच आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे. यातील पूर्ण भाग खरा असण्याची शाश्वती नाही. त्याच्यामुळं ही पूर्ण खरं असू शकतं असं देखील नाही. जी माहिती मिळाली तीच तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. धन्यवाद. आपण पुढील व्हिडिओत भेटू.